आज आम्ही गुंजाळवाडी इथे आहे आणि हे ऊसतोडी कामगारांच्या मुकादमाची मी मुलाखत घेत आहे. तुम्ही कोणत्या गावचे आहात? सांगवी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव. अच्छा जळगाव. तुमच्या टोळीमध्ये किती कामगार आहेत? 7 कोयते आहेत. आणि तुमचे कुटुंब किती आहे टोटल? टोटल 7 कुटुंब. कसं वाटतं काम करताना तुम्हाला? काम करताना चांगलंच वाटत, आम्हाला सवय लागून गेली. सवय लागून गेली. आणि एवढ्या याच्यावर तुमचा मुलांचा उदरनिर्वाह होतो? बाकी पोरं घरी घेऊन आलो शिक्षणासाठी. शिक्षणासाठी टेले. आणि त्याला घेऊन आलो. आणि तुमच्या आता तुम्ही मुलाखत घेत आहे तर मी एक प्रश्न विचारतो. हां बोला बोला. एमडी साहेब शेट्टी साहेबांना सांगितलं मी आम्हाला अड्ड्यात लाईट पाहिजे. हां त्यांनी काही लाईटची काही जिम्मेदारी घेतली नाही. हां आणि आमच्या अड्ड्यामध्ये काल परवा वाघ फिरत होता. बघा यांना किती समस्या आहे. ज्या अड्ड्यावर त्यांनी आपली छोटीशी झोपडी बनवली आहे तिथं त्यांच्या लाईट नाही आहे. त्यांनी तो प्रश्न उपस्थित केला पण त्यांना लाईट मिळाली नाही. दिली नाही त्यांनी. आणि त्यामध्ये रात्री वाघ पण आलेले आहे. अशा त्या समस्यासाठी हे कामगार झुंजतात. तरी यांच्याकडं साखर कारखान्यावाल्यांनी थोडंफार लक्ष दिलं पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं की बाहेर तुम्हाला फोकस देऊ, कोपीत लाईट देणार नाही. अच्छा, कोपीमध्ये लाईट द्यायला त्यांना मना केलेलं आहे आणि फक्त बाहेर लाईट देतो ही त्यांची खूप गैरसोय होत जाय. बघा कसे. आणि त्याच्यामुळे बरं का, आणि त्याच्यामुळे आम्ही लहान लहान पोरं घरी ठेवत नाही आणि रानात पण वाघ असतात. त्याचं कारण असं आहे, घरी ठेवल्यामुळे घरी जर ठेवलं तर त्यांना लाईटचे उजेड नाही, ते रात्री झोपत नाही आम्ही आल्यावर. बघा त्यांच्या वाघामुळे त्यांना खूप समस्या होतात. बघा त्यांचे कसे कष्ट करतात. त्यांचे बैल बरोबर आहेत, गाड्या आहेत बरोबर आहे. 40 गावावरून आपलं लहान लहान बाळांना सोडून इथे आलेले आहेत. आणि यांच्या ज्या पण समस्या आहेत त्या समस्याकडं त्यांच्या मुकादम आणि कारखान्याचे जे प्रशासन आहे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. धन्यवाद.